या पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर कढीला कितीही उकळी घेतली तरी कढी अजिबातच फुटणार नाही। ही जी पद्धत आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे एकदम 10 ते 15 मिनिटात इझिली कढी बनवून तयार होते। कढी बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरी याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे याप्रमाणे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे 2 वाटी दही। तर तुम्ही दही किती घेणार आहे त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी दही घेतलेला आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ। हा पोहे खायचा चमचा आहे, त्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घेत आहे। 1 वाटी दही घेतलं तर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे। दही मिक्सरलाच फिरवल्याने दह्यामध्ये एकही गुठळी राहत नाही आणि बेसन पिठामध्ये एकही गुठळी राहत नाही, त्यामुळे आपल्याला वेगळं मिक्स करायची गरज नाही आहे। दही एकदाच फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये, छान आपलं दही आणि बेसन पीठ मिक्स होतं हे पहा याप्रमाणे। आता इथे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ॲड करू शकता। कढी तुम्हाला किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त करा। दही आणि बेसन पिठामध्येच मी अजून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची। मोहरी छान तडतडून द्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं। पाव चमचा हळद घालायची आहे आणि स्लो गॅसवरती छान मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतला की यामध्ये घालायचा आहे दही आणि बेसन पिठाचा जो घोळ बनवला होता तो घालून घेऊया। तर कढी थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून मी अजून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण कढी शिजल्यावरती पण घट्ट होणार आहे। आता स्लो किंवा मीडियम गॅसवरती कढीला छान उकळी काढून घ्यायची आहे। मस्त कढी उकळून घ्यायची आहे, किती उकळली तरी अजिबात कढी आपली फुटणार नाहीच, त्यामुळे मी इथं छान कढीला आधी उकळून घेते। तर तुम्हाला लक्षात आलंच असेल तर कढीला आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे, तर कढीला मीठ नेहमीच नंतर घालायचं आहे। जेव्हा आपण गॅस बंद करणार तेव्हा घातलं तरी चालेल किंवा मग कढी पूर्ण बनवून झाली आहे तेव्हा मीठ घातलं तरी चालेल। कढीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। तयार आहे आपली मस्त कढी।